आयुष्यात काहीतरी करायचं असेल तर फक्त बोलणं पुरेसं नाही, चालणं आवश्यक आहे. ज्ञान पुरेसं नाही, कृती आवश्यक आहे. कृती अति आवश्यक आहे. किती लोक असतील ज्यांच्याकडे ज्ञान आहे, पण ज्ञानानंतर जी कृती लागते ती त्यांच्याकडे नसल्यामुळे ते मागे राहतात. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग आहे आषाढी स्पेशल ब्लॉग, जे की कालच आषाढी एकादशी झालेली आहे, पण मी आज व्हिडिओ टाकत आहे. आणि जे स्टार्टिंगला जे मी बोललेली आहे ते मलाच डेडिकेट करते मी, कारण की 1 महिन्यापासून मी ठरवते व्हिडिओ टाकायचा, पण व्हिडिओ काही पोस्ट करत नाहीये. मी व्हिडिओ तसे शूट भरपूर करून ठेवलेले आहेत, पण व्हिडिओ आज टाकेल उद्या टाकेल असं करत करत 1 महिना निघून गेला आणि व्हिडिओ काही मी पोस्ट केलेला नाहीये. तरी आज मनाला एक ताकीद देऊन मी आज ठरवलं की आज मला व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचाच, मग काही हो आणि कसंही बोलता आलं तरी व्हिडिओ आज टाकायचा आहे. मैत्रिणीनं बघू शकता, इथे मी काय केलं, सकाळी उठल्यानंतर अगोदर घरातली सगळे स्वच्छ आवरून घेतलं. त्यानंतर देवाचे भांडे घासायला घेतले. जे मी पितांबरी आणि जे भैया पावडर मिळते ना, तुमच्याकडे मिळते का ते कमेंट करून मला नक्की सांगा. ती भैया पावडर आणि पितांबरी दोन्ही मिक्स करून मी भांडे घासायला घेतलेली आहेत. आणि मी शक्यतो हातानेच घासायचा प्रयत्न करते, कारण की घासणी घेतल्यानंतर मला ते थोडं इरिटेट होतं, त्यामुळे आणि स्वच्छ पण निघतात. आणि विशेष म्हणजे मला त्याचा काही म्हणजे त्रास होत नाही हाताला. तुम्हाला हाताला त्रास होत असेल तर तुम्ही हातामध्ये पन्नी घालून किंवा आपण जे मेहंदी लावताना केसाला हातामध्ये जे पॉलिथिनचं हे वापरत असतो ते वापरून तुम्ही स्वच्छ करू शकता. बघू शकता, हातानेच माझे जे देवाचे भांडे आहेत ते एकदम स्वच्छ निघालेले आहेत. त्यानंतर मी काय करते, म्हणजे आता पावसाचं वातावरण सुरू आहे, त्यामुळे ते आपण उन्हामध्ये तर ठेवू शकत नाही, त्यामुळे मी स्वच्छ कापडाने ते आपले देवाचे भांडे पूर्णपणे पुसून घेते. त्यानंतर पंख्याखाली ते थोडा वेळ वाळत ठेवले मी, म्हणजे जेणेकरून जे मॉइश्चर त्यामधलं निघून जाईल आणि जे तांब्या पितळेच्या भांड्यांवर डाग पडतात ते थोड्या वेळानंतर म्हणजे पडणार नाहीत. तसा तर खूप कंटाळा येतो देवाचे भांडे घासायचे म्हटलं की, पण असं सण वगैरे काही असल्यानंतर एक वेगळी एनर्जी आपल्यामध्ये संचारलेली असते. बघू शकता किती स्वच्छ निघाले. त्यानंतर मैत्रिणींनो, मी बाहेर छानशी अशी छोटीशी रांगोळी काढली होती, म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावी, म्हणून ही छोटीशी क्लिप कशी वाटली ते कमेंट करून सांगा. त्यानंतर बाहेरची मी तुळशीची पूजा वगैरे केली आणि महादेवाला मी रोज पाणी टाकत असते ते वगैरे केलं. त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली. बघू शकता, इथे मी विठ्ठल रुक्माईची म्हणजे छोटी म्हणजे बरीच छान अशी मूर्ती घेतलेली होती, शेगाववरून आणलेलीच आहे ती, आणि तिची छान अशी पूजा केली. कारण की पंढरपूरला जाणे तर आपल्याकडून शक्य नाहीये, त्यामुळे आपल्या घरामध्येच आपण विठोबाची मनोभावे पूजा करायची. ह्या ज्या मंजुळा दिसत आहेत ह्या आम्ही माझ्याच बाहेरच्या तुळशीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवल्या होत्या आणि छान अशी माळ वगैरे बनवून घेतल्या आणि त्या विठ्ठल आणि रुक्मिणीला अर्पण केल्या. आणि हे जे फोटो दिसत आहेत हे माझे आई वडील पंढरपूर पैदल वारीला गेलेले, त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यानंतर असं छानसं फराळ केलं आणि आमच्या आषाढी या व्लॉगचा शेवट केला. तुम्हाला जर व्हिडिओ माझा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर हे माझ्या मुलीचे फोटो मी लावत आहे, जे की मी तिला अगोदरच्या दिवशी शाळेमध्ये रुक्मिणी बनवून पाठवलेलं होतं, ते मी इथे लावत आहे. बाय मैत्रिणींनो.